नमस्कार. आज लिंब येथे भव्य असं युवा विचार केसरी मैदान पार पडते आणि त्यात सेमी क्रमांक 2 मध्ये अतिशय सुंदर गाडी पळाली. ते म्हणजे खडकवासलाकरांचा बुलेट आणि खर्शीकरांची रायफल. तर आज आपल्यासोबत रायफलची सगळी टीम आहेत, मालक आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आजचा आनंद काय सांगाल? एक मोठा सेमी होता आज, काय वाटलं होतं आज या सेमीबद्दल? पहिल्यांदा काय सेमी तसा अटीतटीचाच होता आणि आम्हाला गटाला सामना दिल्यानंतर गाडी आमची गटाला थोडी कमी पळालेली, पण आज गाडी पळाली गुरु शिष्याचीच तशी बघायला गेलं तर. कारण हां, बुलेट हा म्हणजे दोघं एकाच दावणीची बैल आहेत. 2 वर्षापूर्वी आम्ही निखिल शेट कोरड्यांकडनं रायफल विकत घेतला आणि आज योगायोगानं बरेच दिवस आमचा योग येऊन चालत नव्हता, म्हणजे येत नव्हता योग एकत्र गाडी पळायची, पण आज आनंदानं योग आला आणि गाडी पळाली आणि गाडी फायनलला राहिली. म्हणजे हा जो रायफल आहे तो 100 बाजी ग्रुप खडकवासला त्यांच्याच दावणीचा बैल आहे. तुम्ही कधी घेतला होता याला? आम्ही मागच्या वर्षी घेतला होता. म्हणजे काय पारख केली याला बघून? म्हणजे काय काय पहिल्यापासून बैल चांगलाच पळत होता. बरं. असंच आमचं बोलता बोलता अनिल पवार म्हणून अनिलचे त्यांच्याकडे हा बैल त्यांचाच होता, त्यांनी निखिल शेट कोरड्यांना विकलेला आणि त्यांच्याकडनं आम्ही घेतला. आता आपलं नाव सांगा पहिल्यांदा. काय? माझं नाव डॉक्टर सुजित शिवनकर खर्शी. कोणाच्या नावाने पळतो आपलं? आमची गाडी ही कुमारी वीरा अमित शिवनकर खर्शी या नावाने पळते. कधी झालेला हा पहिला आमचा 2-3 दिवसापूर्वीच झाला होता. कसं आहे पळ? कसं आहे जरा थोडा लोकांना सांगा. पळ डावीने दोन्ही खांदी पळतो, डावीनं जास्त स्पीड. डावीने जास्त. हां, काय सांगाल? आज एक मोठा सेमी होता आणि त्या मोठ्या सेमीमध्ये आज निकाल जो आहे तो रायफल आणि बुलेटने घेतलाय, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही काय गाडी पळाली मन मोकळ्यापणानं पळ राहिलं, गाडी पळाली तर नक्की 100% यश आहे. ड्रायव्हर कोण होते? संतू ड्रायव्हर मोरगाव. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय सांगाल? ते काय नामांकित जॉकी आहेत. बुलेट कायम त्यांच्या हाताखालचा तालमीतलाच पट्ट्या ह्या त्यांनीच त्याला घडवलेला, त्यांनी त्याला शिकवलेला आहे. त्यामुळे त्यांना काय सांगायची, काय कशी गाडी पळवायची कशी त्यांना सांगायची गरज नाही. ते काय म्हणजे त्यांच्या रोजचाच त्यांचं म्हणजे त्यांच्या ह्याच्या आधीपासून त्यांच्याकडे हा बैल पळवतो, त्यामुळे त्यांना माहिती आहे सगळी कसा बैल पळवायचा कसा नाही ते. आता तुम्ही म्हटला की पेशंट डॉक्टर आहे, पण ह्या क्षेत्रात नाद कसं काय? म्हणजे एवढं मला हा जुना नाद आहे. मला हा 25-30 वर्षाचा नाद, 25 वर्षाचा नाद पूर्वीपासून मी जुना खेळाडू आहे. मी असं काय नवीन आत्ता नवीन आलो असं नाही. जुनी आमची चांगली बैल पळते आणि जुना बैलांचा संघर्ष मोठा. सांगा थोडीशी कुठली कुठली. खर्शीकरांचा नांद्या तो माझ्या जाण्याचा मीच पळत होतो. परत आमचा देवा पळत होता खर्शीचा. रायफल असेल, बरेच आम्ही खोंड तयार करून बरेच विकली, ती पण चांगली नामांतर टॉपमध्ये पळाली खोंड. रायफलने आता पण कुठे कुठे गुलाल केलाय? आता कायम हा आमचा बैल ह्या सीझनला कायम गुलालच आहे, कायम गुलालच आहे. आता पैराचं वगैरे कसं काय नियोजन कोण करतं? काय आमचे बंधू करतात, लहान बंधू रणजित शिवनकर बापू, ते पैरे बघतात सगळे. आमची टीम बाकी सगळ्यांची टीम वर्क जास्त आहे. सगळ्या टीमला विचारूनच सगळ्या गोष्टी करतात. आमची खरी आम्ही ग्रुपमध्ये पळतो. संदीप शेट तोडकर कुडाळ, कुमारी वीरा अमित शिवनकर खर्शी आणि प्रदीप समान मरडे, ह्या तिघांच्या नावा गाडी पळते आमची. आता ह्याच्यासोबत जो पळाला नंदी सगळ्यांना माहिती आहे बुलेट, त्याचा तुम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्यांना इतिहास मध्ये काय सांगाल त्या बुलेट बद्दल? कारण तो मालकाचं नाव कधीच कमी करून देणार दादा. काय भाग्य लागतं अशा नंदींसोबत पळायला. बरोबर. आणि हा योग त्यांच्याकडनंच घडून आला. त्याच्यामुळे आज जे सगळे काय श्रेय जाते ते सगळे संघर्ष योद्धा बुलेटलाच जाते. आणि आज असं तुम्हाला वाटलं पण असेल पहिरा झाला त्यावेळी 100% गाडी फायनल राहणार हे तुम्हाला माहित होतं आम्हाला, पण काय जर थोडं मन कचवलेलं की गटाला थोडी गाडी कमी पळाली आमची, सामन्यात उतरली. पण जे काय जो म्हणतो आपण गुरु आणि शिष्य, गुरु शेवटी गुरुच असतो. बरोबर. 100 बाजी ग्रुप खडकवासल्यांची बुलेट सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जाईल त्या मैदानामध्ये कार्यक्रम म्हणजेच एक चांगली एक निकाल घेण्यासाठी तो एक टॉपचा नंदी आहे. काय सांगाल? काय त्याचा इतिहास फार मोठा आहे आणि तसा नंदी भविष्यात पुन्हा घडेल ह्याचे हे नाही, पण तशा नंदीसोबत पळायचं म्हणजे पण मोठं भाग्य आहे. आता ही तुमची सगळी टीम आहे, कसं काय असतं तुमचं सगळं टीमचं एक नियोजन वगैरे सगळं कोण कसं करतं नंदीचं? काय नियोजन 2-3 जण करतात आणि सगळ्यांना विचारून सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता ही आम्ही 3 गावचे 3 ग्रुप आहे आमचा सगळा. 3 गावच्या 3 ग्रुपच्या नावावर गाडी पळते आमची. चालेल, नक्की दादा. जास्त काही वेळ घेत नाहीये कारण तुमचा अजून एक नंदी पाहायला सेमी 8 मध्ये पाहणार रणवीर म्हणून आमचा. नक्कीच. खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील. नंदी असं तुमचं या टीमचं तुमचं नाव करेल ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.